हां, नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण अंजनी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली इथं आहे. आणि इथं जे आमच्या हे आहेत शेती करणाऱ्या ॲक्च्युली सुरेखा निकम मॅडम. त्यांनी ऑलरेडी टेलिफोनमध्ये सर्व्हिस केली आहे 20 वर्ष. रिटायर झालेत आणि रिटायर झाल्यानंतर त्यांचं शेतीकडे लक्ष आहे. आणि खरोखर ह्या वयातसुद्धा लक्षात आलं का, त्यांना थोडं दिसायचं कमी आहे, तरीसुद्धा त्यांचं शेतामध्ये प्रचंड लक्ष आहे. तर त्यांनी हे टोटल ऑर्गॅनिक करायचं ठरवलं. मला ते अधूनमधून सारख्या फोन करतात, लक्षात आलं का, आणि काहीतरी विचारत असतात. मी त्यांना सांगत राहतो. आणि त्यांनी जे आता ही बाग आणलेली आहे, आता सगळीकडे बागेत प्रॉब्लेम काय आपणाला, तर सगळीकडे प्रॉब्लेम आहे की घडाची संख्या फार कमी आहे, कळलं का, पावसामुळं. तर ह्याच्यामध्ये घडाची संख्या चांगली आहे एकदम. आणि आपलं बाहेरीच्या अल्ट्रासीमुळे वजन पण चांगलं येतं. तर आता मॅडमनी काय केलं त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. बोला मॅडम. ऑक्टोबर महिन्यापासून बायोरिच मी द्राक्षबागेत वापरायला सुरुवात केली. साधारणपणे एक 12 ते 15 दिवसाच्या इंटरव्हलने बायोरिच 2 प्लॉटला, एक SS चा आणि एक सुपर सोनाकाचा, असे 2 प्लॉट आहेत. दोन्ही प्लॉटला मी वापरायला सुरुवात केली. त्याच्यामुळं ड्रिपच्या बटनाखाली जमीन एकदम भुसभुशीत झाली आणि त्याच्यामुळं अपटेक वाढला. आणि माझं कटिंग मला त्याच्या अगोदर माहीत नव्हतं. माझं 19 ऑक्टोबरचं आणि 25 ऑक्टोबरचं कटिंग आहे. तर त्याच्या आधी साधारणपणे 1 ऑक्टोबरपासून मी बायोरिच वापरायला सुरुवात केली दोन्ही प्लॉटसाठी. आणि त्यानंतर छाटणी झाल्यानंतर शेंडा मारल्यानंतर बायोरिचसोबत अल्ट्रासी वापरायला सुरुवात केली. त्याच्यामुळं पानाची घनता, कलर आणि फ्रेशनेस वाढू लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेटिंग झाल्यानंतर सुद्धा अल्ट्रासी वापरायला सुरुवात केली. ते माल मऊ पडेपर्यंत मी बायोरिचसोबत अल्ट्रासी वापरलेलं आहे. त्याच्यामुळं पानं घड मनी आकर्षक दिसत आहेत आणि घड उचलून बघितला तर त्याच्यामध्ये वजन वाटतंय. आणि आता शुगर भरण्यामध्ये ह्याचा किती फायदा होतो हे पण आपल्या लक्षात येईल. कारण इथून पुढं आता साधारणपणे एका प्लॉटला 117 दिवस झालेत आणि एका प्लॉटला 110 दिवस झालेत. आता हा किती 110 दिवसाचा? हा 110 दिवसाचा प्लॉट आहे. बरं. आपलं आता तुम्ही शेजारी आहात. 110 दिवसाचा प्लॉट हा आणि दुसरा तुमचा शेजारचा, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? ह्याच्यामध्ये आकर्षकपणा जास्त आहे. आकर्षक दिसते. फुगवून बी चांगली दिसते. आणि पानांची कळा जी आहे, म्हणजे पानं जी हिरवीगार आहेत ते ह्याशी राहत नव्हती अगोदर. नाही. ही तर अगोदर तुम्ही बघितलंच असेल. होय. तर ही जी पानं आहेत मित्रांनो, हे बघून घ्या तुम्ही. पानाची जाडी काय आहे, पानाची साईज, कलर, म्हणजे इव्हन हा तुम्हाला केमिकल मध्ये कलर येत नाही. ह्याला ते आणि जास्त याला त्याला माझ्या मते संख्या पण भरपूर आहे. भरपूर संख्या आहे. हा, संख्या भरपूर आहे. अजून समजा तुम्हाला एक 15 दिवस तरी लागतील माझ्या मते जायला. तेवढे 15 दिवसात बी नाही जात. 3 आठवडे. 3 आठवडे लागेल. 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये अजून साधारणपणे 1-2 वेळा तरी बायोरिच खाली सोडलं जाईल आणि त्याच्यामध्ये अल्ट्रासी पण सोडलं जाईल. नाही, अजिबात होणार नाही. आता अक्षय किती इथं निकम साहेब आहेत. तुमचं आडनाव निकम आहे ना? निकम साहेब आहेत. तर निकम साहेबांना काय वाटतं? दाजी सांगा. एवढे मण्याची संख्या आहे, पण यामध्ये ममिफिकेशन कुठेही होणार नाही. सिंगल ममिफिकेशन होत नाही. मी अगोदरच सांगितलं होतं मॅडमना की सिंगल ममिफिकेशन होणार नाही. तुम्ही बघा, एवढं हे असून ममिफिकेशन दिसत नाही. संख्या किती आहे बघा. घरात छोट्यातल्या छोट्या घरात सुद्धा 250-300 मणी. मग ह्यामध्ये तर 500च्या वर आहे. आता ह्याचं काय होतं, ह्याच्यामध्ये शुगर फार वाढते मॅडम. हा सर. शुगर फार वाढते. हा. आपल्या इथं 24 ब्रिक्स पर्यंत जातं. हा. कळलं का? 22 तर गॅरंटेड जातं. हा. आमचा शेतकरी 13 ब्रिक्स पासून विकायला लागतो. हा. आपण अजिबात ब्रिक्स बघा, 22च्या वर गेले की काढा. हा. लक्षात आलं का? मग कुणाला पण द्या. हा. आणि माझ्या मते एवढं वजन तुम्हाला कधी ह्याच्यात मिळालं नसेल, एवढं वजन येणार ह्यात. वजन चांगलं मिळणार याला. लक्षात आताच आलं का? वजन आहे आपण ज्या त्याला. वेळेला जाईल बाग, हा. त्यावेळेला आपण बघू की वजन किती येतं. हा. जरा बाळ तू काय कर, असंच बाग सगळी दाखव, म्हणजे कसं हे आहे. म्हणजे सर, ते ड्रिपच्या बटनाखाली पेंड आणि त्यावर बायोरिच सोडले बघा. पेंड घातली मी. आता या आठवड्यातलंच काम आहे. मंगळवारी पेंड घालून बुधवारी बायोरिच सोडले बघा यावर. बरं. नाही, ह्याला वजन लय येत आहे भाऊ, आत्ताच किती. तुम्हाला मी म्हटलं बघा,
ड्रिपला मला सोडायचं नाही, पाणी जरा द्या म्हणून. हा, हा. त्या दिवशी ते बायोरिच घातलं. नाही आणि वैशिष्ट्य काय माहिती आहे का, ह्या वयात पण एवढं दिसत नसताना त्यांचं एवढं लक्ष आहे. मला विचार बरंच काय काय विचारतात ते. साहेब आम्ही सांगितलं राहत होतो पहिला. हा, 2008ला मी रिटायर झालो. हा. 11ला हम्म. तर आम्ही सांगलीत येऊन जाऊन करत होतो ही. बरोबर. 91 ते 2000 आम्ही युरोपचं केलं. हम्म. त्यानंतर दुष्काळ पडला इकडं, बरोबर. सगळ्यांच्याच बागा निघाल्या. पुन्हा नवीन घातली आम्ही, पण आम्ही पहिल्यांदा हे घातलं टू एक लोन अं? टू एक लोन आणि क्लोन टू एक लोन युरोपसाठी 4-5 घातलं. वर्ष त्याच्यामध्ये गेले नंतर. आणि आता ते हे लावलं. नंतर हे- पुन्हा ही बाग पाऊस- किती वर्षाची आहे? ह्याचा साधारणपणे भाऊ 6वा सीझन का हा? होय. बरं आता मला मामा तुम्ही 7 सांगा वर्षाची. अंदाजे किती होईल एकरी? यामध्ये तुमचा अंदाज किती होईल आणि ऍक्च्युली किती होईल हे बघूया. आता बघा हे नाही म्हणलं तर ते 1.5 एकर बाग आहे. पुढे चला. आम्ही 5000 पेटीचा उतारा पडेल असा अंदाज आहे आमचा. एकरी प्लस 30% धरा. कारण ह्यात एकरी तुमचा जो अंदाज आहे हा. आपलं वजनच जास्त येतं. प्लस नाही, 30%. कसं आहे ते जास्तीचा अंदाज धरूनच 5000 एकरी असा गणित करतोय नाही आपण. नाही 30% प्लस आहे ना. सर ॲव्हरेज 4000 पेटी निघते. हा ॲव्हरेज, हा हम्म. एकरी 4000 पेटी निघते ॲव्हरेज. म्हणून तुम्ही जास्त धरलं हा. एखादं. मग ठीक आहे, ते म्हणजे आमचं तसं 30% आहेच. धरलेच. यामध्ये संख्या किंवा ही जे बंचचं वजन आहे त्याला वजन जास्त मिळणार अजून लय वजन नेहमीपेक्षा येणार. हा. आपल्या. अजून लय वजन येणार आहे. आता फक्त तुमचं जे काय आहे त्याच्यात फुगवण क्षमतेचं काय आता आहे का अल्ट्रासिनं अजून? फुगवण फार चांगली होते. कळलं का? कारण तुम्ही काय आहे, हे सोडूच नका. म्हणजे लिक्विड फर्टिलायझर सोडतो ना अजिबात हा. नॅचरल फुगवण होते आणि प्रचंड होते. असं किरकोळ होत नाही. लय वजन वाढतं. तुम्ही अजून एक 8 दिवसांनी बघाल. म्हणून यांना आम्ही काय केलंय, काहीतरी टाकतील म्हणून शेंगदाणा पेंड सोडायला सांगितलं. लक्षात आलं का? शेंगदाणा पेंड्यात एनपीके असतं, मायक्रोन्युट्रिएंट असतं, हा. विटॅमिन सगळं असतं त्याच्यामध्ये. सगळंच असतं. रिच आणि फील्ड कंपनी जी आहे ना, फर्टिलायझर सोडलं, हा, लिक्विड फर्टिलायझर सोडलं की विकनेस येतो झाडात. महत्वाचं मुळं Liquid जातात. fertilizer आता तुम्ही ह्याला वरच्यावर मुळं दिसतील. हो 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 बघितली. पांढरी मुळे आहे त्या बघितली ती की हा. आहे त्या. हे असं पायानं ढकलतं माती बाजूला जाते इकडे हा. सगळे. रान कसं झालंय सांगा. भुसभुशीत झाली. रान एकदम भुसभुशीत, भुसभुशीत भुसभुशीत. जरा बोट जाते का बघा खाली. जाते जाते. हे करा. आहे ना पांढरी मुळे. ठीक आहे. आम्ही जगो पाटीलना पण बोलवलं होतं इकडं, पण ते काय फोन घेईना. तिच्या बहुतेक कुठे तरी ह्याच्यात. बाहेर आहेत, मुंबईला गेले. हा. मी आणलंच असतं ना. आणि ते रात्रीपासून फोन घेत नाहीत. ते बहुतेक बाहेरच आहेत कुठं तरी. तर मला वाटतं शेतकरी बंधूंनो आपल्या लक्षात आलं असेल की ही बाग कशी आहे. आणि द्राक्षेवाले तुम्ही एवढा खर्च करताय. लक्षात आलं का? हा खर्च थांबवणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? मला माहित आहे गेले 3 वर्ष द्राक्षेवाल्याची काय परिस्थिती झाली. खूप अडचणीच्या. लक्षात आलं का? तर तुम्ही हा खर्च कमी करा. दुसरा आपल्या हातात नाही, दर आपल्या हातात नाहीत. हो तरी पण ह्या वर्षी बागाच कमी हो, हो, असल्यामुळं, माल मालच कमी कमी असल्यामुळं दर चांगला आहे आणि ह्याला तुमचा एकदम चांगला दर मिळेल. लक्षात आलं का? बाजारातल्या पेक्षा तुम्हाला सांगतो एक 20% जादा दर मिळेल निश्चित. व्यापारी येऊन स्वतः घेऊन जाईल. तर ही खरोखर फॅक्ट आहे. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं बघा, हा जो फ्रेशनेस आहे ना, हो हो हा प्रचंड आहे. हा किरकोळ नाही आहे. बघा किती फ्रेश आहे पानं वगैरे. पानं बर, अजून शेवटपर्यंत मोठे आहेत भुरी पानं. नाही, नाही 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 दावण्या नाही, हा, नाही, नाही, काय नाही. लक्षात आलं का? काही नाही. काहीच नाही. आता तुम्ही मिलीबग ह्याला आला होता म्हणता. हो. मिलीबग येणार नाहीये बरं का. हम्म. हे जरा माझ्या मते लो लाईनचं आहे. कळलं का? त्यामुळं मिलीबगच येत नाही आपल्या ह्याच्यात. ना मेलेबाचा प्रॉब्लेम काय, उन्हाळ्यात जे ट्रीटमेंट करायचे आमचे ते ते पाऊस लवकर थांबले. चालू झाल्यामुळे आमची ट्रीटमेंट राहिली ती. दुसरी गोष्ट ह्याच्यात हे आलतं लाल कोळी. नाही नाही, नाही नाही लाल कधीच कोळी. नाही नाही. आलेला लाल कोळी. तर लाल कोळी येत नाही, मिलीबग पण येत नाही. आता तुमच्यात थोडा आला होता म्हटले. हो, लक्षात आलं का? पण तो बाहेर इचनच जातो. लक्षात आलं का? बाहेर इचनच मिलीबग जातो. काय अजून जरा आपलं रान दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागणार आहे. तर मला वाटतं हा एपिसोड आपण इथंच थांबूया.
सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल, जे द्राक्षेवाले शेतकरी आहेत बरेच दिवस व्हिडिओ बघतात, पण आज एकदम बघण्यासारखं बाग आपणाला तिथं दिसते आहे. तर आपण हा एपिसोड इथंच थांबवूया. नमस्कार.